आदिवासी कारखाना हा कराराने द्वारकाधीश कारखान्याला देण्यात आला आणि जेव्हा हा देण्यात आला तेव्हा कुठल्याही संचालक मंडळाला याची कल्पना नव्हती। जेव्हा आमची नवीन बॉडी त्या ठिकाणी बसली आणि नवीन बॉडी बसल्यानंतर तेव्हा आम्हाला कळलं की या कारखान्यावरती जवळजवळ 17 कोटी रुपये हे कर्ज बाकी आहे। आणि त्यानंतर द्वारकाधीश आणि आदिवासी कारखान्याने तेव्हाच्या संचालक मंडळाने तत्कालीन चेअरमन यांनी त्यांच्याशी जो करार केला होता त्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की हे 17 कोटी रुपये त्यांनी 5 हप्त्यामध्ये हे DDC बँकेला परत करावे। आणि ज्यावेळेस हा कारखाना आपल्या ताब्यात आला, आपण त्याच्यावर संचालक म्हणून चेअरमन म्हणून बसलो, तेव्हा 2 हंगाम हा सुरळीतपणे त्यांनी चालवला द्वारकाधीश कारखान्याने आणि 2दा त्यांनी हप्ते भरले। पण त्याच्यानंतर मागील 2 वर्षापासून हा कारखाना हा बंद अवस्थेत आहे। त्याच्यामुळे जे जिल्हा सहकारी बँकेचं देणं लागतं कर्ज आहे ते कर्ज यांनी वेळेवर फेडलं नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। कर्ज जवळपास दावा दाखल केला त्यावेळेस 10,51,00,000 रुपये हे थकीत कर्ज होतं आणि हा कारखाना द्वारकाधीश साखर कारखान्याने भाड्याने घेतलेला होता आणि द्वारकाधीश साखर कारखाना व डोकारे आदिवासी साखर कारखाना आणि जिल्हा बँक यांच्या त्रिपक्षीय करारान्वये द्वारकाधीश साखर कारखान्याने आम्हाला ॲश्युअर्ड केलं होतं की ह्या कर्जाचं जे हप्ते येतील ते हप्ते आम्ही परतफेड करू, परंतु हे हप्ते परतफेड न झाल्यामुळे ते कर्ज थकीत झालं आणि ते NPA झाल्यामुळे आज रोजी कारखाना हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली। डोकारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या कारखान्याला धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे हा कारखाना आज रोजी सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंडर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत आदेश केलेला होता आणि आज आम्ही या कारखान्याच्या साईटवर येऊन रीतसर या कारखान्याचा पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून थकलेल्या कर्जामुळे हा कारखाना आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे।